सत्साई मित्रांनो, मी अर्चना अलवर. सकाळच्या बारी म्हणजे लवकर उठले, 5 वाजता मुलांचं आवरलं, त्यांना शाळेत नेऊन सोडलं आणि त्यानंतर निघले होते शेतात. आणि शेतात आल्याच्या नंतर माझी गाडी पडली. गाडी पडल्याच्या नंतर इऱ्याची गोणी ते सगळंच पडलं. आणि त्यानंतर मी गाडी चालू करायला स्टार्ट केली, तर गाडी काय माझी स्टार्टच होईना, बिलकुलही चालू होईना. तिला भरपूर प्रमाणात मी इथं गाडी पडली होती आता, आणि गाडी घेतली उचलून, आणि गाडी आता चालू आहे ना, ओव्हरफुल झाली वाटते. पडल्यामुळं ती पेट्रोल ओव्हरफुल झाली, गाडी आता चालू आहे ना. तर आता जायचं मोटर चालू करायला, आणि इथून हे एक तुकडं, ते एक तुकडं, आणि तिसरं एक तुकडं असे भरपूर हे आहे मधी. आणि तिथून आता मला इथून एक 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 बादली माझ्या शेतात न्यायचं म्हणजे सोपं नाही. तर चला, हा सकाळच्या बारी ऊन पडले, पावसाचं आभाळ पडतं पण पाऊस काय पडायला तयार नाही. आता गाडी चालू आहे ना, तर चला गाडीला ट्राय करते चालू करायचं, आणि तळ्यावर जाऊन मोटर चालू करून यायचं आहे. तिथून खालच्या शेतात लय लांब आहे, भरपूर लांब आहे. तिथून गाडीनं जाऊन तिथून बादली घेऊन येऊन परत तिकडून ह्या मार्गे येऊन आता इथून एक 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 बादली घेऊन जायची. चला, सोपं नाही, टेन्शन काय सोपं नाही. सकाळचं पाठपासून इतकं सकाळपासून टेन्शन चाललं आहे ना, त्याचं काय मापाच्या बाहेरच. तर चला आता जाऊ द्या, मोटर चालू करून येते. गाडी काय चालू आहे ना म्हणून थांबले होते. तर एकदम भरपूर लागला. हिऱ्याची गोणी आणली, भरपूर लांबून आली खांद्यावरती. पण आज एक काम चांगलं झालं तर एक काम वाईट झालं. तर इथं आणून टाकले. आपला मकाचा प्लॉट आहे, आणि इकडं खाली मारायचं आहे. हे लेवलीच्या रानाला बारीक राहिली मका, म्हणून त्याला आपल्याला मारायचं आहे आणि ही एका दिवशीच पेरलेली आहे. तर ही कशी रगदार आली, आणि ही कशी आली, पिवळी झाली थोडी, तशी बऱ्यापैकी बरी आली. तर चला, सकाळ धरून असं झालं आहे, एक काम चांगलं झालं तर एक काम वाईट झाले. तर म्हणजे सकाळपासून सुरुवात करायच्यापासून 5 वाजेपासून दीदी लवकर उठली होती. माझी मुलगी, तिला पाठांतर करायचं होतं म्हणून आज 5 वाजताच लाईट गेली. ती उठली आणि लगेच लाईट गेली. आमचा फाटाच गेला, लाईट होती फक्त आमचा फाटाच गेला. म्हणून सकाळी ती असं झालं की तिने बॅटरी लावून अभ्यास केला, आणि त्याच्यानंतर मी 6 वाजता उठले. आणि घरात भरपूर अंधार राहतो, लाईटीशिवाय घरात काम करू शकत नाही, इतका अंधार राहतो. घर भरपूर मोठं आहे, त्याच्यामुळं घरात अंधार राहतो. आणि इन्व्हर्टर पण मध्ये वीज पडली होती म्हणून इन्व्हर्टर पण आपला जळालेला आहे. आणि लाईट नाही, असं झालं, लाईटच नाही. आता आज याचं हरभऱ्याचं कालवण करायचं. रात्रीच हरभरा भिजून ठेवलं, सकाळी गॅसवर शिजवलं, चपात्याचं पीठ मळलं, आणि अंधारातच मी चपात्या केल्याच्या नंतर कांदा, टमाटे, लसूण, आलं काय असेल ते परतवलं. आणि परतवल्याच्या नंतर मला मिक्सरमध्ये फिरवायला लाईटच नव्हती. आता मग करणार काय, इन्व्हर्टर चालू केला, आणि इन्व्हर्टर लगेच म्हणजे लावताच एक बल लागला, लगेच इन्व्हर्टर पण डाऊन झाल्याच्या नंतर मुलगा उठला. मुला बिना आंघोळीचा काय जायना, त्यांनी बाहेर चूल पेटवली. एवढं बुरबुर आली होती, सरपण पण वल्लं होतं, त्याच्यामुळं त्यांनी आंघोळीला चुलीवर पाणी तापवलं. कशी बशी चूल पेटवली, आणि चुलीवर पाणी तापवलं. पाणी तापवल्याच्या नंतर पाणी तापायला ठेवलं, चहा चपाती खाली, आणि पाणी चांगलं त्याच्यापैकी उकळलं त्यांनी पाणी घेतलं. आणि आता आपण जो मसाला दळायला मी मिक्सरच्या भांड्या ठेवलं, म्हणलं इन्व्हर्टरच्या लाईटीवरती मिक्सरच्या ते पिसायला लाईटच नाही, काय करावं. आणि काय 1 मिनिटापुरती लाईट यावा, आणि 1 मिनिटापुरती लाईट आली. मी बाहेर गेले, काहीतरी कामाला गेले, ते हातातलं काम तसंच सोडलं, आणि घरात पळपळ आले. आणि लाईटीवरती तेवढं दळून घेतल्याच्या नंतर लगेच लाईट गेली. तर म्हणजे सकाळी ते दळणाचं इतकं मेन काम होतं, कालवण करायला उशीर झाला, मुलांना शाळेत जायचं होतं 8 वाजताच, आणि एवढं घाई तेवढं काम केलं ना. आता इथं आल्याच्या नंतर हिऱ्याची गोणी या कोपऱ्यावरच पडली. ह्या कोपऱ्यावरून 2-3 खोंड्या पलटून इथं मग मोटर चालू करून आले. मोटर चालू करायच्या तिथं एक काका होती, त्या काकाला म्हणलं माझी हिऱ्याची गोणी पडली, मला तेवढं उचलू लागाया. ते काका आले बरं का, त्यांचं बारं दिलं तिथं, आणि ते मला उचलू लागायला आले. उचलून दिली खांद्यावरती, अगोदर याच्यावर ठेवली, याच्यावरून मी माझ्या खांद्यावर घेतली, खांद्यावरून मी माझ्या तिकडं लांब ते पोल आहे का, त्या पोलाच्या इकडल्या ह्या साईडला टाकायची होती, मग मी टाकून आले. म्हणजे कसं एक काम चांगलं झालं. 1 मिनिटापुरती लाईट आली म्हणून मिक्सरचं दळून झालं. आता इथं हिऱ्याची गोणी पडली, उचलायला कोणीच नव्हतं. इथं काका भेटले नशिबाने, आणि ते मला उचलू लागायला आले. उचलून मी आता तिथं नेऊन टाकली, मोटर चालू केले. तर चला, आता मला तिकडं जाऊन पलीकडल्या खालच्या शेतात जाऊन गाडीवर जावं लागेल. भरपूर लांब आहे, पायी चालण्यात काय अर्थ नाही, पायी चालू शकत नाही, लांबी भरपूर टाईम आहे, त्याच्यात 20 मिनिटं जाते. त्याच्यामुळे चला, आता मी तिथं जाऊन बादली घेऊन येते. बादली घेऊन आल्याच्या नंतर एरिया मारते, आणि मग खाली मी कॉक चालू करते. तर चला, पुढं व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा.
तर आले खालून बादली घेऊन आणि अशी गंमत झाली. जिथं मला कॉक बंद करायचा होता तिथंच बादली होती आणि कॉक बंद करायचं मला लक्षातच नाही राहिलं. आणि फौजी साहेबाचा फोन चालला होता म्हणून भारी काम झालं. फौजी साहेब मला पाणी कुठं चालू आहे म्हणून मला लक्षात आलं इथला कॉक बंद करायचा आहे आणि मग वरती पाणी लावायचं आहे म्हणून. पहा इतके घाई आले ना भरपूर प्रमाणात. आणि फौजी साहेबांचा फोन चालू होता म्हणून भारी काम झालं. नाही तर मला परत इथून परत तिथं जायची वेळ आली असती. लई टेन्शन आलं असतं. सकाळ सकाळ भरपूर आज म्हणजे टेन्शन आलं भरपूर. म्हणजे आज आहे ना लय अडचणी आल्या भरपूर प्रमाणात अडचणी आल्या. प्रत्येक एका टायमाला अडचण आली आणि त्यात माझी चप्पल तुटली पायातली. आता ती काही टिकणार नाही. एकाच दोऱ्यावर आली आता ती तुटणार आहे. चला जाऊ द्या. तिचा आलाय बेत आता तुटायचा आणि आता मला मारायची इथं हिर्या. चला एकट्या जीवाला लय कष्ट. एकट्या जीवाला दोघं असते ना कसे पण झालं असतं. पण एकट्या माणसानी ना कुठं पळावा कुठं काय करावा हे मोठी अवघड पंचायती आहे. चला आपण काल त्या दिवशी तर नाशक भरलं होतं इथं मस्त गावात जळाले. चला इथं मारायच्यात एरिया तर चप्पल नाही राहिली. चला व कसं अशी झाली पंचायत. तर पाच झालाय आता एरिया मारू. वरचं पाडगं भरून झालंय आणि ह्या पाडग्यावर चालू केलंय. ह्या पाडग्यावर एवढी खास नाही आहे पण आता आहे तिला पण आपल्याला सोडता येत नाही त्याच्यामुळे इथं पण एरिया मारलाय मी आणि चालले आता वरती. आणि मी वरती तिकडं एक कॉक चालू आहे माझा पण ते वरती थोडा चढाला आहे त्याच्यामुळे तिकडं पाणी काही भरपूर जात नसन म्हणून काय केलं मी चालले होते तिकडं. पण मधीच्या असे मोठाले पावलं दिसले मग जायचं तिकडे कॅन्सल केलं. फौजी साहेबाला फोन केला थोडा आधार घेतला फोनचा. म्हणजे फौजी साहेबाला फोन करून विचारावं ते मला जाऊ नको तिकडं खालून जा तुला जायचं तर. पण मी काय गेलेच नाही. मी इथंच चालू करून इथंच एरिया मारला. थोडा ठेवलाय आपल्याला झाडांना मारायचं म्हणून थोडा ठेवलाय. पण आता इथं बसायचं सुद्धा सोय नाही म्हणजे इतकं भीती वाटते. पाऊस किती मोठाला झाला. इथं प्रत्येकच ठिकाणी ऊस आहे आणि नेमकी चप्पल पण तुटली. चला केलं इकडं चालू. तर पहा आता इथं चालू केलं ही मका अर्धी इकडं थोडी चांगली आहे आणि इकडं पहा अशी आहे. तर चला जाऊ दे. इथं पाणी चालू केलं आत्ताच आणि इकडं ऊस आहे. तर पहा ऊस आहे असा आणि आपली ही दुसऱ्या लेवलीतली मका आहे. वर जाते वर दाखवते. तर चला तर बा आपली झाडं सीताफळाची झाडं चांगली मस्तवानी आहे. तर पहा आपलं एक दुसरं लेवलीचं रान आहे आणि मका पण छोटीच आहे. म्हणजे पहा ह्यो प्लॉट आणि तो प्लॉट एकाच टायमाला पेरलेला होता पण ती आहे लेवलीचं रान त्याच्यामुळे त्याच्यात काय मका एवढी खास आली नाही. आणि तणनाशक पण मारायचं राहिलं होतं त्याच्यामुळे तणांनी पण भरपूर प्रमाणात खत खाऊन घेतलं होतं. तर चला जाऊ द्या. आता पहा आपला हा प्लॉट किती मस्तवानी दिसत आहे. तर पहा तुम्ही पाहू शकता आपला आहे 2 एकराचा प्लॉट आणि खालचा तो लेवलीच्या रानाचा एकरभराचा प्लॉट आहे. आणि दुसरी का आहे तो आहे आपला तिकडे एकरभराचा परत वरती गेल्याच्या नंतर तो एकरभराचा असा आपली सगळी मका म्हणून सगळी मका मिळून आहे 5 एकराची. तर चला जाऊ द्या. पहा प्लॉट कसा आलाय मला जरूर कमेंट करून सांगा. ही मका झालेली आहे 1.5 ते 2.5 महिन्याची मका झालेली आहे. तर पहा इथं जाण्याची इतकी भीती वाटत होती भरपूर प्रमाणात. बिबट्याचे आताच पाऊल मी बघितले होते. ते पाऊल पण मी तुम्हाला म्हणजे फोटो घेतल्यात. ती कशाची आहे मला जरूर कमेंट करून सांगा. आणि मी फौजी साहेबांना पण पावलाचे फोटो दाखवले होते. फौजी साहेब म्हणले बिबट्याचेच पाऊल आहे तर तू काय लई जाऊ नको तिथं शेतात म्हणजे फेरफटका मारायला काय जाऊ नको आपली घरी जा. तुझं काम झालेलं असलं तर घरी जा. तरी मग मी तिथं बाया खुरपायला आल्या होत्या दुसऱ्या शेतात. मग त्यांच्या आधाराने मी शेतात फेरफटका मारायला गेले आणि पाहिलं फेरफटका मारून तर मका मस्त वाटत होती. त्यानंतर मग मी तर पहा आपली हळद आता तर पहा आपण त्या दिवशी हळद लावली होती मस्त उगली भारी वाटत उगली आणि तिकडे पण उगली. पण आता जायचं भीती वाटत. तर चला जाऊ द्या. मी आली तिथं बादली ठेवायला आणि आता इथून चालले मी वरती. तर पहा आपली मका अशी आहे. तुम्हाला वरती गेले दाखवते ना अगोदर तर दाखवलीच तुम्हाला. असा प्लॉट आहे आपला. भीती मोठ्या प्रमाणात वाटत आहे इथं. चला आता आले घरी आणि घरी आल्याच्या नंतर पाणी ठेवले तापायला. सगळं युरियाचं पाणी लागले
अंगावरती सगळी पांढरी झाले शर्ट आणि ते. आणि चला आता जायचे शिरोळला. आता आंघोळ करते आणि जाते शिरोळला. तर आता घेतली आंघोळ करून. आंघोळ केल्याच्या नंतर सकाळी मी चहा चपाती खाऊन गेले होते. त्यानंतर काहीच खाल्लं नाही. आता वाजले 1:30 आणि मुलाच्या शाळेत पण जायचं आहे. भरपूर उशीर झाला होता म्हणून घाई घेतलं खायला. सकाळी गेलं तर हरभऱ्याचं कालवण आणि चपाती तेच घेतलं खायला. आणि खाल्ल्याच्या नंतर म्हणजे मी साडी घातली होती. आता मला मुलाच्या शाळेत जायचं आहे. ड्रेसवर कुठं जावा म्हणून बसने जायचं आहे. 2 व्हीलरवर ते काय जायचं नाही म्हणून मी साडी वेअर केली. तर कशी दिसते साडी जरूर कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मी चालले बस स्टँड नंतर गेल्याच्या नंतर बस भेटली आणि मी चालले शिरोळला. तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. सबस्क्राईब. बाय बाय.